कैरी आपल्याला स्वच्छ धुवून आणि याचे पीसेस करून घ्यायचे आहेत। या साईजच्या फोडी मी करून घेत आहे। अशा प्रकारे मी सर्व फोडी करून घेतलेले आहे। आता आपण याला फोडणी देऊया। लवंजी बनवण्यासाठी इथे आपल्याला स्टीलचीच कढई घ्यायची आहे। त्यामध्ये तेल घालायचं आहे, मोहरी घालायची आहे, मेथी दाणा, थोडे जिरे, हिंग। मेथी दाणा आपल्याला छान लाल होऊ द्यायचा आहे। आता घालायचं आहे चॉप केलेला लसूण, थोडीशी सोप। आता घालायची आहे हळद, लाल मिरची पावडर। आता ह्या कैरीच्या फोडी आपण घालणार आहे। सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घालायचं आहे, धनिया पावडर, जिरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि ॲड करायचा आहे गूळ। तुम्ही साखर सुद्धा यामध्ये घालू शकता। आता आपण यात ॲड करणार आहे पाणी। पाणी खूप जास्ती नाही, पण कैऱ्या शिजतील एवढं आपल्याला घालायचं आहे। आता झाकण ठेवून कैऱ्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। बघा गुळाचं कसं पाणी झालेलं आहे। आता कैऱ्या आपल्याला छान यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। कैरीच्या फोडी आपल्या छान शिजत आलेल्या आहेत। इथे बघू शकता छान नरम झालेली आहे। आता आपण याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया, गॅस बंद करूया। अशा प्रकारे रेडी झालेली आहे आपली कैरीची खट्टी मिठी अशी लवंजी। विदर्भातील हा सगळ्यात फेमस पदार्थ आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। पूर्ण घरामध्ये याचा इतका सुंदर सुगंध दरवळलेला आहे की मी तुम्हाला ते सांगू शकत नाही। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।